सो पी-सी-ओ-डी इज बेसिकली रिलेटेड विथ लाईफस्टाईल आणि लाईफस्टाईल जर व्यवस्थित फॉलो केली, तर पी-सी-ओ-डी रिव्हर्ट होऊ शकतो. लाईफस्टाईलमध्ये आपण 3 गोष्टींना कन्सिडर करतो. आहार, विहार आणि विचार. आहारामध्ये तुम्ही काय खाता? विचारांमध्ये तुम्ही काय विचार करता? म्हणजे तुम्हाला स्ट्रेस आहे का? ओव्हर थिंकिंग आहे का? या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आणि विहार म्हणजे तुम्ही रेग्युलर एक्सरसाइज करायला पाहिजे. आता माझ्याकडे ज्या मुली येतात, त्यांना मी सांगते की तुम्ही एक्सरसाइजला तुमचं मेडिसिन आहे असं कन्सिडर करा. सपोज मी तुला 1 महिन्याचा गोळ्यांचा कोर्स दिला, तर तू घेशील का? तर ती म्हणते, "हो, मी घेईन तुम्ही सांगितल्यामुळे." सो यू कन्सिडर एक्सरसाइज ॲज युअर मेडिसिन आणि तसा डेली तू एक्सरसाइजचा जर डोस घेतलास, तर तुझे पिरियड्स हे रेग्युलरच राहणार आहे. सो त्यासाठी लाईफस्टाईल फॉलो करणं गरजेचं असतं. टेम्पररी ट्रीटमेंट आपण देऊ शकतो. म्हणजे आपण एक 3 महिने, 6 महिने हार्मोन्सचे टॅबलेट्स देऊन पिरियड रेग्युलर करू शकतो. बट दॅट इफेक्ट विल बी टेम्पररी. त्यामुळे लाईफस्टाईल फॉलो करणं याला कुठलाही अल्टरनेटिव्ह नाही आहे. तुम्ही मेडिसिन घेतले तरीसुद्धा तुम्हाला लाईफस्टाईल फॉलो करणं गरजेचं असतं.